नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज आपण अशी हेअरस्टाईल करणार आहोत की या हेअरस्टाईलसाठी फक्त आणि फक्त आपल्याला ह्या डोनट आणि आपल्या केसांची वेणी याचा वापर करून सुंदर अशी हेअरस्टाईल आपल्याला करायची आहे। आता ही हेअरस्टाईल इतकी सोपी आहे ना की कोणीही करू शकेल। तर कशी करायची चला आता आपण पाहूया। तर आता या हेअरस्टाईलसाठी आपल्याला आपले केस आधी पहिला ते व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर केसांची आपल्याला पोनीटेल बांधायची आहे। आता पोनीटेल बांधताना आपल्याला कापडी रबराचाच वापर करायचा आहे, कारण की कापडी रबर असतात ना ते जास्त आपल्या केसांमध्ये अडकत नाहीत आणि आपले केस तुटतही नाहीत। आता पोनीटेल आपण बांधून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला डोनट घ्यायचा आहे। आता डोनट जो आहे तो आपल्या रबराच्या खाली अशा प्रकारे आपल्याला लावायचा आहे। तर आता डोनट व्यवस्थित राहावा यासाठी आपल्याला युपिन लावायची आहे। युपिन लावताना काय करायचं बघा, आम्ही अशी आडवी घेतली आहे। आडवी युपिन मी त्या डोनटमध्ये घातली आणि त्यानंतर तीच युपिन मी अशी उभी लावलेली आहे, जेणेकरून आपले डोनट अगदी व्यवस्थितपणे राहतो, अजिबात सुटणार नाही आपला डोनट। आता आपल्याला काय करायचं आहे, आपले केस परत एकदा व्यवस्थित असे करून घ्यायचे आहेत, म्हणजे विंचरून घ्या व्यवस्थित आणि त्यानंतर त्या केसांचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत। आता दोन भाग केल्यानंतर आपल्या त्या दोन्ही जे भाग असणार आहेत ना त्यांची आपल्याला वेणी घालायची आहे। बघा अगदी सोपी हेअरस्टाईल आहे आणि माझ्या चॅनलवरती ना मी तुम्हाला अगदी सोप्या हेअरस्टाईलच दाखवते, म्हणजे तुम्हाला पण इझी वाटेल आणि अगदी कमी साहित्यामधलेच हेअरस्टाईल बघा आहेत, तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। आता बघा पहिला जो केसांचा भाग आहे त्याची मी वेणी घालून घेते आणि त्यानंतर त्या वेणीला आपल्याला रबर लावून घ्यायचा आहे। शक्यतो काळ्या रंगाचे जे रबर असतात त्यांचाच इथे वापर करा। आता इथे दुसरा जो भाग आहे त्याचीही वेणी घालून घेते मी। आता वेणी घातल्यानंतर आपल्याला बघा काय करायचं आहे, ही जी वेणी आहे ती थोडीसे केस असणार आहेत ना ते असे पसरायचे आहेत। आपल्याला थोडेसे असे साईडने असे पसरून घ्या, दोन्ही जे भाग असणार आहेत त्यांचे केस आपल्याला असे पसरून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला आपण जो डोनट लावलेला आहे ना तो आपल्याला कव्हर करायचा आहे केसांनी। तर यासाठीच मी ते केस पसरून घेतलेत आणि साईडला आता मी अशी युपिन अशी लावून घेत आहे बघा। पहिल्यांदा ती साईडची बाजू कव्हर करून घ्या आणि त्यानंतर सेंटरला आपल्याला युपिन लावायचे आहे। आता सेंटरला ज्यावेळी आपण युपिन लावणार आहोत ना त्यावेळी बघा जे लहान साईजमध्ये युपिन येतात ना तर त्यांचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे। बघा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे युपिन अगदी लहान साईजमध्ये आहे, तर त्या ठिकाणी मी तिचा वापर केलेला आहे। आता बघा साईडने पण आपलं बरेच प्रमाणात कव्हर झालं आहे, मध्ये पण आपलं कव्हर झालेलं आहे। आता जी राहिलेली जी वेणी आहे ती अशी दोन्ही बाजूने आपल्याला फिरवून घ्यायची आहे। बाकी या ठिकाणी आपण काहीच केले नाही। बघा किती सुंदर आपली हेअरस्टाईल तयार होणार आहे आणि अगदी कमी वेळेत अगदी 2-3 मिनिटात तुमची अशा प्रकारे ही हेअरस्टाईल तयार होईल। आता बघा आपले जे वेणीची जी टोकं आहेत त्या ठिकाणी मी अशी बॉबी पिन आणि युपिनचा वापर केलेला आहे आणि अगदी आपले जो डोनट होता तो पूर्णपणे कव्हर देखील झालेला आहे। आता या ठिकाणी तुम्ही कोणताही गजरा किंवा अशा प्रकारचे बघा वेली वगैरे पण भेटतात, तर त्या तुम्ही लावू शकता। खूप सुंदर दिसतात बघा या वेली पण। तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता। तुम्ही जरी अशी फुलं जरी लावलात किंवा युपिन बघा सुंदर प्रकारचे असतात त्यांचा देखील या ठिकाणी वापर केलात ना तरी देखील चालत आहे। तर इथे मी मध्ये असं सेंटरला एक छान असा युपिन या ठिकाणी लावलेला आहे। तर बघा अगदी सोपी अशी हेअरस्टाईल आहे, कोणीही करू शकेल आणि तुमचे लांब केस असतील तर त्यांच्यासाठी ही हेअरस्टाईल अगदी सुंदर अशी दिसणार आहे। आणि आणखीन पण सोप्या हेअरस्टाईलचे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत, तर ते पण नक्की पहा आणि असेच सोप्या हेअरस्टाईलचे व्हिडिओज आणखी देखील मी करत राहीन। तर मैत्रिणींनो आजची ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय।